आज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। दोन 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत येणार, मोदींशिवाय भारताला पर्याय नाही। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांच्याकडून मोदींचं कौतुक। पाटण्याला झालेली विरोधी पक्षांची बैठक म्हणजे फुसकाबार, बैठकीत कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता, अजित पवार यांची विरोधकांवर जोरदार टीका। अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी, जयंत पाटील यांनी पवारांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंवर सोपवली जबाबदारी। चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिर माध्यमांसमोर, प्रकृती ठीक नसल्यानं घरीच असल्याची सरोज यांची माहिती। उद्धव ठाकरे यांचा 9 जुलैपासून महाराष्ट्राचा दौरा, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। बीड जिल्ह्यातील माजलगावात मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अकोल्यात तब्बल 1 महिन्यानंतर पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे बळीराजा सुखावला। हिंगोलीसह शहरातील बहुतांश ठिकाणी पाऊस तुफान बरसला, पेरणी झालेल्या पिकांनाही मोठा दिलासा। नांदेडमध्ये पावसाचा लपंडाव, पावसासाठी सरसम इथे महिलांच्याकडून महादेवाला जलाभिषेक, तर बेटल बिलोलीतील पुरुषांच्याकडून मारुतीवर जलाभिषेक। सोयगाव तालुक्यात पावसाच्या अभावी शेतकऱ्यांच्याकडून दुबार पेरणी, बळीराजाला पावसाची प्रतीक्षा, जूनमध्ये फक्त सरासरी 33 मिलीमीटर पावसाची नोंद। नांदेडमध्ये ऐन पावसाळ्यात पालिकेच्याकडून रस्त्याच्या कामांना सुरुवात, शहरातील अनेक रस्ते खोदण्यात आल्यानं ठिकठिकाणी साचलं पाणी। नांदेडच्या फळ बाजारात आंब्याची आवक वाढली, दरांमध्ये मोठी घसरण। मांडवे बुद्रुक गावाजवळच्या नाल्यात अडकली कार, साचलेल्या पाण्यात नाला न दिसल्यानं कार नाल्यात पडली, अथक प्रयत्नानंतर गाडी बाहेर काढण्यात यश। पोस्टाच्या महिला सन्मानपत्र योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद, 3 दिवसात पुणे विभागातून महिलांनी 39 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचं समोर। परभणी जिल्हा शासकीय बाल रुग्णालय ज्युनियर डॉक्टरांच्या भरोशावर, अनेक पदं रिक्त असल्यानं रुग्णांचे हाल, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। धावत्या ट्रॅव्हल्समध्ये चालकाला मित्रांसह मद्यपान, चालकही मद्यपान केलेल्या स्थितीतच असल्याचं समोर, कारवाईची मागणी। खामगाव तालुक्यात पोलीस पाटलाकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण, पोलीस पाटील विलास बनसोडे यांच्यासह 3 जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। लातूर जिल्ह्यातील अंधोरी इथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान, पाठपुरावा करूनही शिक्षक मिळत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन।